सर्वांना नमस्कार. आपण बाबा मुक्तानंद यांनी त्यांच्या गुरूंच्या संदर्भात जे लिखाण केलेलं आहे, ह्या पुस्तकाच्या आता अंतिम पडावामध्ये आहोत. आपली शेवटची 25 पानं राहिली आहेत अभ्यास करायची. तर आपण काल परवा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बाबा मुक्तानंदांनी आपणाला समजवला, की मनाचे साक्षी बना. आपणा सर्वांना ते मनाचे साक्षी बनण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. आणि मनाचे साक्षी कसं बनू शकतो आणि का बनलं पाहिजे हे त्यांनी आपणाला अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये पण पूर्णतः सखोल रीतीने त्यांनी सांगितलेलं आहे. इथं सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी आपणाला सांगितलेलं आहे की ईश्वर हा आपल्या मनाचा साक्षी असतो. ईश्वर हा आपल्या मनाचा साक्षी असतो. आणि जर ईश्वर आपल्या मनाचा साक्षी आहे, ईश्वर म्हणजेच आपल्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व की जे परमात्मा स्वरूप आहे आणि ते आपल्या मनाचा साक्षी आहे. तर जर ह्या विश्वातली सर्वश्रेष्ठ शक्ती आपल्या आतमध्ये आहे आणि ती आपल्याला पाहते आहे आणि आपल्या मनाच्या सर्व हालचाली ती पाहते आहे, तर आपलं मन कसं असलं पाहिजे, आपल्या मनात कसं चिंतन असलं पाहिजे, हा प्रश्न बाबा मुक्तानंद आपणाला करत आहेत. आणि ह्यासाठी आपल्या मनामध्ये की सर्वश्रेष्ठ शक्ती आपल्या मनाचं निरीक्षण करते आणि तर आपल्या मनामध्ये कायम सद्विचार असणं आवश्यक आहे, हे बाबा मुक्तानंद आपणाला सांगतात. आणि संपूर्ण आपलं जे तत्वज्ञान आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे, त्या प्रत्येक ग्रंथांमध्ये आपल्या मनामध्ये सद्विचार यावेत. सद्विचार म्हणजे सत्यविचार. तर त्या सत्यविचारांची जोपासना आपण करावी, ह्यासाठी प्रत्येक ग्रंथ आपणाला तेच मार्गदर्शन करत आहेत. वेद उपनिषदांपासून ते आत्तापर्यंत जे आपल्या संतांनी पण आपल्यासाठी जे ग्रंथ रचना केली, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, त्यानंतर समर्थांचे मनाचे श्लोक, दासबोध, ह्या सर्व ग्रंथांमध्ये आपणाला हाच संदेश आहे की आपल्या अंतरी आपलं मनामध्ये सत्यविचार कसे वाढतील आणि त्यामध्येच ते मन कसं रममाण होईल हे त्यांनी सांगितलं. ह्याची शिकवण प्रत्येक ग्रंथ आपणाला देत आहे. आणि हे सत्यविचार वाढल्यानंतर, सत्यविचारांचीच कास मनाने धरल्यानंतर हे मन अंतर्मुख होतं आणि हे अंतर्मुख झालेलं मन मग आपणाला आपल्या आतमधले असलेल्या शक्तीची अनुभूती करून देतं. आणि एकदा का आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीची आपणाला अनुभूती झाली, तर आपणाला त्या शांततेची खरी शांतता आपण अनुभवतो आणि खरं ज्ञान आपण अनुभवतो, खरं समाधान आपण अनुभवतो, संतोष अनुभवतो, सुख अनुभवतो. आणि कुठलीही बाहेर परिस्थिती कोणती का असेना, तरीसुद्धा आपल्याला ते आतील शांतता खेचते. आतील ज्ञान आपल्याला जागृत ठेवतं. आतील संतोष कितीही काही असेल परिस्थिती, तरीसुद्धा एक आंतरिक संतोष वाटतो आणि आंतरिक निर्भयता पण वाटते, जेव्हा आपण आपल्या आंतरिक असलेल्या शक्तीचा अनुभव घेतो. आणि त्यासाठी आपणाला आपल्या मनाला कायम सत्यविचारांमध्ये ठेवणं आवश्यक आहे. एकतर सत्यविचार किंवा विचाररहित अवस्था, या दोनपैकी एक अवस्थेमध्ये आपणाला त्यांनी ठेवायला सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक महान विभूती आपणाला त्याच दृष्टीने मार्गदर्शन करते. आणि जेव्हा आपण आपल्या अंतरी असलेल्या शक्तीशी जोडले जातो, त्यावेळेला मग आपल्यामध्ये परिवर्तन घडतं. आपल्यामध्ये एक, आपण ज्याला आजच्या भाषेत म्हणू, लाँग टर्म परिवर्तन, म्हणजे एक कायमस्वरूपीचं परिवर्तन ते आपल्या अंतरी घडतं. कारण आपल्या अंतरी जी अपरिवर्तनशील शक्ती आहे, तिच्याशी आपण जोडले जातो की ती शक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये, ती शक्ती तटस्थ असते, ती शक्ती निर्लेप असते, ज्याच्यावरती कुठल्याही सुखदुःखाचा लेप लागला जाऊ शकत नाही. सुखदुःख, पाप पुण्य, यश अपयश,
निंदास्तुती, कीर्ती, अपकीर्ती या कुठल्याही गोष्टींचा लेप आपल्या आत्मतत्वावर लावला जाऊ शकत नाही, लागत नाही. आणि त्यामुळे आपण जेव्हा त्या शक्तीचा अनुभव घेतो, त्यावेळेला बाहेर परिस्थिती कुठली का असेना, आपण आतमध्ये निश्चल असतो, निश्चिंत असतो, निर्भय असतो आणि शांतही असतो. ही अवस्था आपण अनुभवू शकतो तेव्हाच जेव्हा आपलं मन पूर्ण अंतर्मुख होतं. आणि अंतर्मुख होण्यासाठीच मग आपणाला बाबा मुक्तानंदांनी मार्गदर्शन केलेलं आहे, की भगवान नित्यानंद तासनतास एकाच आसनामध्ये बसायचे. तासनतास एकाच आसनामध्ये 6-6 तास अगदी एकाच आसनामध्ये बसायचे आणि आपले सर्व संत हे रानावनात जाऊन साधना एकांतात करत होते, एका आसनात बसत होते. तर असं जेव्हा एका आसनात आपण बसतो काही तासनतास, आता आपल्याला त्यांच्या इतकं बसायला जमणार नाही, आपली तेवढी शक्ती नसेल. परंतु आपण जे काही 10 मिनिटं बसू, 15 मिनिटं बसू, अर्धा तास बसू, 1 तास बसू किंवा अगदी 5 मिनिटं बसू. अगदी आपल्याला आपण प्रवास करत असताना अगदी ट्रेनमध्ये जरी 5 मिनिटं बसलो किंवा अगदी उभे असू तरी पण चालेल. पण त्यावेळेला आपण एक स्तब्ध, स्थिर, आपल्या शरीरात कुठलीही हालचाल नाही, मनात कुठली शरीराची हालचाल जर थांबली तर आपणहून मनाची हालचाल थांबते आणि आपल्या अंतरी असलेल्या ज्या नाड्या आहेत, ज्या प्राणशक्तीचं वहन करणाऱ्या आहेत, त्या नाड्या शुद्ध होण्यास मदत होते. आसनांचा हा फायदा असतो आणि त्यामुळे आसनं सिद्ध होणं हे आवश्यक आहे. त्यानंतर आपणाला सांगितलेलं आहे, की ही शरीराची अवस्था कशी असावी. आपलं मन स्थिर होण्यासाठी हे आपल्याला आसनांच्या आसन म्हणजे जिथे आपण स्थिर रीतीने कोणत्याही शरीराला ताण होणार नाही अशा अवस्थेत आपण बसावं आणि कोणतीही हालचाल न करता आपण बसणं हे अपेक्षित आहे. असं नाही की जरूर की पद्मासनातच बसावं किंवा वज्रासनातच बसावं. ज्या आसनामध्ये आपणाला सुखदायी वाटू शकतं त्या आसनात आपण बसणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे की मनाची अवस्था कशी असली पाहिजे. मनामध्ये कोणतेही विचार नसणं ही सगळ्यात आयडियल अवस्था, ही श्रेष्ठ अवस्था आहे. परंतु कोणतेही विचार नसणं ही अवस्था जर आपणाला आणता येत नसेल तर बाकी आपण त्या मनाला दाबण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्या मनामध्ये बघायचं आपले विचार कोणते आहेत आणि जर आपले विचार हे असत्याचे असतील तर आपण थोडं जागं करायचं मनाला, की बाबा हे असत्याचे विचार येत आहेत आपल्यामध्ये, तर त्या विचारांना आपण बळ द्यायचं नाही, त्या विचारांना आपण वाढवायचं नाही. त्याऐवजी आपण सत्याचे विचार करू शकतो. सत्याच्या विचारांमध्ये आपण जे काही आपल्या मनामध्ये विचार येत आहेत, तर ते विचार हे त्या विचारांकडे पाहणं आपण सोडून दिलं आणि तर ते आपणहूनच ते विचार बाजूला जाणार आहे. जसं आता आपण एखादा प्रवासात असतो आणि तेव्हा एखादा भिकारी येतो, एखाद्या भिकारीला आपण देतो, परंतु परत पुढच्या स्टेशनवर अजून एक जण चढतो. तर आपण प्रत्येकाला देत नाही बसत भीक. प्रत्येकाला देणं शक्य पण नाहीये. तर प्रत्येकाला देत बसत नाही. त्याच प्रकारे जेव्हा आपण ध्यान करतोय किंवा आपण रोजच्या जीवनामध्ये पण रोजची कामं करतोय आणि मनामध्ये असे काही असत्य विचार डोकावत असतील, जे शक्ती आपली खेचून घेणार आहेत, तर त्या विचारांकडे जर आपण लक्षच नाही दिलं, तर ते विचार आपणहून निघून जातात. जेव्हा आपण समोर आलेल्या भिकाऱ्याला भीक नाही देत, तो निघून जातो. त्याच्याकडे लक्ष नाही देत, तर तो आपणहून निघून जातो. तो कोणताही त्रास आपल्याला देत नाही. त्याच प्रकारे आपल्या मनात जरी असे विचार डोकावले तरी सुद्धा आपण निराश न होता, खचून न जाता, आपण त्या विचारांचं चिंता न करता आपण त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं, लक्ष नाही दिलं, तर ते विचार आपणहून निघून जातात. आणि आणि त्यासाठी अजून एक युक्ती त्यांनी सांगितली, की आपण आपलं मन सत्य विचारांकडे लावणं आवश्यक आहे. आता सत्विचार तर बाबा मुक्तानंद काय करायचे, त्यांच्या गुरूंचे विचार, शिकवण काय होती हे आठवायचे. त्यानंतर गुरूंकडे पाहत राहायचे, गुरूंच्या फोटोकडे पाहत राहायचे. गुरूंच्या समोर असतील तर गुरु कसे हालचाल करतायत, ते कसे बोलतायत, ते कसे वागतायत हे पाहत राहायचे. आणि गुरूंच्या शिकवणीमध्ये जर आपण आपले विचार, आपण काय शिकवणी ते देत आहेत, त्यांनी आपल्याला काय शिकवले, ह्याकडे जर आपण मन लावलं तर आपणहून आपल्या मनातले
जे विचार आहेत ते दूर होणार आहेत आणि आपण आपणहून अंतर्मुख होणार आहेत. यासाठीच आपणाला इथे त्यांनी पतंजली योगसूत्रामधलं पण सूत्र सांगितलेलं आहे, की आपल्याला जेव्हा मनाला निर्विचार करता येत नसेल, तर त्यावेळेला आपण निर्विचार करण्याची एक अवस्था त्यांनी सांगितली, की आपण आपल्या गुरूंच्या ठिकाणी, गुरूंच्या शिकवणी, गुरूंचा फोटो, गुरूंच्या जीवनातल्या घटना ह्याकडे आपण आपले जर विचार लावले, तर आपणहून आपण अंतर्मुख होतो आणि आपण आपणहून आत्मिक स्थितीमध्ये जातो. कारण आपण ज्यांचा विचार करतोय ते गुरु आपले आत्मिक स्थितीमध्ये, कायम देहातीत स्थितीमध्ये असलेले असतात. त्यामुळे आपण ती अवस्था सहजपणे गाठू शकतो. ही एक खूप मोठी युक्ती पतंजली योगसूत्रामध्ये पण सांगितलेली आहे आणि तीच बाबा मुक्तानंद आपणाला इथं सांगतायत आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ती अवलंबली. आपल्या प्रत्येक संतांनी आपल्या प्रत्येक क्षणाला गुरूंची आठस्मरण ह्यासाठीच केलेलं आहे, की कायम आपलं आत्मअनुसंधान राहावं, हे त्यातून आपल्याला ते शिकवतात. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलंय, की मन जर आपणहून शांत होत नसेल, तर काळजी करू नका, त्याला दाबू सुद्धा नका. जर दाबलं तर ते अजून उफाळेल. तर त्याऐवजी आपण आपल्या गुरूंच्या किंवा हे जे महान विभूती आहेत त्यांच्या शिकवणीकडे आपण आपलं मन लावावं. जर आपल्याला ते विचार करता येत नाही, तर आज आपलं जे तंत्रज्ञान आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला विविध प्रवचनं आपल्याला अवेलेबल असतात. तर ते प्रवचनं आपण ऐकू शकतो, काही संगीत ऐकू शकतो. असं विविध आपल्याकडे आज ऑप्शन्स आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत, की त्याचा आपण अवलंब करू शकतो किंवा एखादं काही वाचन करू शकतो. अशा विविध पद्धती आपण अवलंबू शकतो. तर ही इथे गोष्ट सांगितली. त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, की जर अजून एक घटना सांगितली, की ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट काहीच करायला सुचत नाही आणि आपण जेव्हा अचानक शांत होऊन जातो, तेव्हा आपण नकळत आपण आपल्या अंतर्मुख जातो आणि अंतर्मुख होतो आणि तिथे कोणतेच विचार नसतात. तर त्यावेळेला जी चित्ताची अवस्था असते, ती जी एक शांत, स्थिर, तर ती अवस्था त्या अवस्थेमध्ये आपण खऱ्या रीतीने एका शक्तीचा अनुभव घेत असतो. तर बाबा मुक्तानंद सांगतात, की भगवान नित्यानंदांना ही अवस्था अपेक्षित आहे, की तिथे कोणतेच विचार नसावे, जी आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये पण सांगितली, की योगा हा चित्तवृत्ती निरोध, कोणतेच त्या चित्तामध्ये कोणतेच विचार नाहीत. म्हणजे विचाररहित स्थिती. तर तेव्हा ते चित्त पूर्णतः आत्मिक शक्तीचा अनुभव घेतं. तर इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे. अनेकदा आपण जेव्हा आता हल्ली ह्या पद्धतीने होतं, की पॉझिटिव्ह थिंकिंग, तर ते सुद्धा विचारच आहेत पाहायला गेलं तर. तर त्या विचारांच्या पण पलीकडे ही आत्मिक स्थिती आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला त्या आत्मिक स्थितीकडे जायचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग ही चांगली गोष्ट आहे, पण त्याहीपेक्षा सखोल गोष्ट आहे, की सत्य विचार ही सखोल गोष्ट आहे. आपल्याला संतांच्या शिकवणी हे सखोल गोष्टी आहेत. तर त्यामध्ये आपण प्रवेश करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलं, की हे आपण का करायचं आहे? कारण जेव्हा आपलं मन हे मनच आहे, की या मनाच्या माध्यमातनं आपण आपले संत झालेले आहेत आणि त्यांनी आत्मअनुभूती आणि भगवंताची अनुभूती केलेली आहे. तर हे अशा पद्धतीने आपण पण जर हे मार्गक्रमण केलं, तर आपण अनुभवू शकतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, की भगवान नित्यानंद हे अशा पद्धतीने अमन अवस्थेत होते, की कोणतेच मनात विचार नाही, कोणतेच भावना नाही, कोणतंच काही निर्विकल्प अवस्थेत कायम ते राहायचे. आणि असं जरी असलं तरी भगवान नित्यानंद हे असे जड नव्हते, ते चपळ होते. त्यानंतर त्यांच्या समोर कोणीही व्यक्ती आली किंवा त्या व्यक्तीचं त्यांना भूत, भविष्य, वर्तमान सर्व काही कळायचं. इतकंच नाही तर ह्या सृष्टीचं भूत, भविष्य, वर्तमान काय आहे हे सुद्धा त्यांना ज्ञान होतं. आणि अशी एवढी ही अंतहीन ज्याला अमर्याद असं ज्ञान, शक्ती ह्या मनामध्ये निर्माण होते. जर असं मन अंतर्मुख झालं आणि त्याने आंतरिक शक्तीचा अनुभव घेतला तर ते होऊ शकतं. आणि ही अवस्था आपण अनुभवू शकतो आणि तेच जर मन बाहेर भटकलं, तर मग बाहेर अंतहीन दुःखांचा अनुभव आपलं मन घेत असतं, जे आपण अनुभवतोच. दिवसभरात थोडा वेळ का होईना आपल्याला काहीतरी वेदना, काहीतरी होतं, तेव्हा जाणून घ्यायचं की आपलं मन बाहेर आहे.
तर त्यावेळेला त्या मनाला आपण आतमध्ये घेऊन जायचं आहे. तर त्यामुळे इथे बाबा मुक्तानंद सांगतायत, की भगवान नित्यानंदांकडे एवढी शक्ती कुठून आली? तर त्यांचं मन सतत आत्मिक अवस्थेत असायचं आणि त्यामुळे त्या मनामध्ये एवढी शक्ती आलेली आहे आणि ती शक्ती प्रत्येकाकडे येऊ शकते. ह्यासाठी आपल्याला ते सगळं खुलं करून सांगत आहेत. आता आपण पुढचं वाचूया. आता पुढचा विषय आहे, मौन हे सर्व साधनांचे मूळ आहे. मौन हे सर्व साधनांचे मूळ आहे. तुम्ही जर गुरूंशी एकलय झाला असाल, जर तुमचा गुरूंशी आंतरिक संबंध असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडून कुठल्याही बाह्य शब्दांची आवश्यकता भासत नाही. गुरु म्हणजे एखादे विशिष्ट शरीर नाहीत, ते सर्वांचा अंतरात्मा आहेत. सर्वांचा अंतरात्मा बनल्यानंतरच ते गुरु होतात. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. फार सूक्ष्म गोष्ट आहे, की तुम्ही जर गुरूंशी एकलय झाला असाल, जर तुमचा गुरूंशी आंतरिक संबंध असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडून कुठल्याही बाह्य शब्दांची आवश्यकता भासत नाही. गुरु म्हणजे एखादे विशिष्ट शरीर नाहीत, ते सर्वांचा अंतरात्मा आहेत. सर्वांचा अंतरात्मा बनल्यानंतरच ते गुरु होतात. भगवान नित्यानंद माझ्याशी पुष्कळ शब्द बोलले नाहीत, पण माझ्या अंतरातून ते माझ्याशी पुष्कळ संवाद करीत असतात. भगवान नित्यानंद माझ्याशी पुष्कळ शब्द बोलले नाहीत, पण माझ्या अंतरातून ते माझ्याशी पुष्कळ संवाद करीत असत आणि अजूनही त्यांनी माझ्याशी संवाद थांबविलेला नाही. अत्यंत महत्त्वाचं खूप सूत्र सांगतायत, की हे आणि अनेक साधकांनी ते अनुभवलंही असेल. तर इथे महत्त्वाचं सूत्र आहे, की जर आपण गुरूंशी एकरूप झालेलो असू, तर गुरूंनी वेगळं काही बोलावं याची काही आवश्यकता असत नाही. कारण गुरु हे आपल्या अंतरात्म्यातच वस्ती करतात. अशा साधकांच्या अंतरात्म्यातच गुरुस्थित असतो आणि त्यामुळे त्या साधकाला वेगळं गुरूंना बोलावं लागत नाही किंवा गुरूंनी त्याला वेगळं काही शब्द सांगण्याची आवश्यकता उरत नाही. कारण ते आंतरिक एकमेकांशी बोलत असतात आणि त्यांचं बोलणं हे आंतरिक पातळीवरती चालतं आणि आंतरिक पातळीवरतीच त्यांना एकमेकांशी संवाद साधतात. काही ज्ञानाच्या गोष्टी, काही प्रश्न उत्तरं हे सर्व आंतरिक पातळीवरती होतं, हे इथे सांगतायत. आणि भगवान नित्यानंद बाबा मुक्तानंदांशी फार मोजकं बोललेत किंवा बाबा मुक्तानंदसुद्धा आपल्या गुरूंशी अत्यंत मोजके बोललेत आणि ते सांगतायत, की त्यांच्या निर्वाणानंतर पण त्यांचं बोलणं हे आपल्या गुरूंशी चालू आहे. का? तर आपले गुरु हे प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये असतात. जो साधक ते अनुभवेल त्याला ते कळेल आणि हे इथे आहे. आणि तिथे महत्त्वाचं सांगतायत, की गुरु हा गुरु केव्हा होतो? जेव्हा तो सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये सर्वांचा अंतरात्मा बनल्याशिवाय तो गुरु होत नाही. त्यामुळे अनेक शिष्य असतात, तरी प्रत्येकाला गुरु हा त्याचा वाटतो. माझा आहे, माझा आहे. प्रत्येकाला ते पर्सनल प्रॉपर्टी वाटते. पर्सनल, जसे आपले आईवडील असतात, की त्यावरती आपलाच अधिकार असतो, आपलेच ते आहेत असं असतं. तसं हा गुरु प्रत्येकाला हा आपला वाटतो, कारण ते प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये, आत्म्यामध्ये वस्ती करतात आणि त्यामुळे त्याशिवाय ते गुरु बनू शकत नाही. तर इथे ते सांगतात. पुढे सांगतात, माझे गुरु क्वचितच प्रवचने देत असत, परंतु आवश्यक असेल तेव्हा ते एखादाच शब्द उच्चारीत. तेवढा एक शब्दच पुरेसा असे. तो शब्द एखाद्या मंत्राप्रमाणे कार्य करीत असे. तो तुमच्या संपूर्ण अंतरंगाला भेदून जाईल. एका सिद्ध पुरुषाचे शब्द अगदी त्यांच्यासारखेच असतात. शास्त्रीय ग्रंथांतील ज्ञान हे तलवारीच्या धारेपेक्षाही धारदार असते. सिद्ध पुरुष त्या शब्दांचा प्रयोग कसा करतील हे तुम्हाला कधीच कळणार नाही. ते त्या शब्दांचा प्रयोग अज्ञानाच्या ग्रंथीचे भेदन करण्यासाठी, हृदयाला भेदण्यासाठी करतात. तर इथे सिद्ध पुरुष जे आहेत, प्रत्येक सिद्ध पुरुषांचं तेच आहे, की त्यांची वाणी एकतर ते बोलत नाहीत आणि बोलतील तर असे शब्द किंवा अशी वाक्य ते उच्चारण करतील, की त्याच्यामुळे आपल्या अंतरी असलेल्या अज्ञानाची जी गाठ आहे, ती गाठ त्या गाठीचं भेदन होतं. ती गाठ फोडली जाते.
तर इथे ते सांगतायत की तसे भगवान नित्यानंद ठराविकच शब्द उच्चारण करायचे. कधी कधी माझ्या बाबांना कोणी विचारीत, बाबाजी मला तो कधी प्राप्त होईल? बाबा उत्तर देत, ज्या प्रकारे शिव्या तुमचे अंतःकरण भेदून जातात, त्याच प्रकारे माझ्या वाणीचा तुमच्या आत प्रवेश झाला पाहिजे, तिने तुमचे भेदन केले पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो लगेच प्राप्त होईल. मी जेव्हा जेव्हा माझ्या गुरूंशी बोलत असे, तेव्हा त्यांचे शब्द मी कधीच टिपून ठेवीत नसे. जेव्हा मी चितशक्ती विलासची रचना केली, तेव्हा त्यांच्याकडून मी जे काही ऐकले होते, ते सर्व माझ्या अंतरातून आपोआप स्फुरत गेले. ते पुस्तक 20 दिवसात पूर्ण झाले. त्यांनी उच्चारलेला शब्दांशब्द अजूनही माझ्या स्मरणात आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. चितशक्ती विलाससारखा ग्रंथ केवळ 20 दिवसांमध्ये लिहिला जाणं, म्हणजे आपण कल्पनाच नाही करू शकत की एवढा उच्च प्रत्येक शब्द, प्रत्येक अनुभूती आणि बापरे! म्हणजे 20 दिवसांत आपण कल्पना नाही करू शकत. ह्याचं कारणच हे आहे की ते सांगतायत की मी माझ्या बाबांचा शब्द कधी लिहून नाही ठेवलेला आहे. म्हणजे त्यांनी तो हृदयात कोरून ठेवला आहे, तो लिहून नाही, बाहेर कागदावर नाही ठेवला आहे, तर त्यांच्या हृदयात त्यांनी कोरलेला आहे. त्याच्यामुळे त्या 20 दिवस आणि ते ते एकतर कमी बोलायचे आणि काही शब्द म्हणजे कमी बोलायचे, त्याच्यामुळे लिहून ठेवण्या इतके शब्द पण त्यांच्याकडे नसतील. परंतु त्यांच्या अंतरात्म्याकडून त्यांच्याशी जो संवाद साधला गेला, तो संवाद चितशक्ती विलास आहे. तो संवाद आणि त्या मार्गदर्शनानुसार अनुभूती ज्या आल्या त्यांना, ते चितशक्ती विलास आहे. त्यामुळे 20 दिवसांमध्ये तो ग्रंथ लिहिला गेला आहे. ही मोठी गोष्ट आहे. पुढे सांगतात की मौन हे सर्व साधनांचे मूळ आहे. तुम्ही जेवढे जास्त बोलाल, तेवढा तुमचा मेंदू शिणून जाईल व तुमचे रक्त तापेल. शेवटी तुम्ही बोलण्याची शक्ती गमावून बसाल. माझे बाबा जेव्हा बोलत, मग तो अगदी एकच शब्द असला तरी तो शब्द व्यर्थ जात नसे. खूप सुंदर सांगतात की मौन हे सर्व साधनांचे मूळ आहे. सर्व साधनांचं मूळ आहे. तुम्ही जेवढे जास्त बोलाल, तेवढा तुमचा मेंदू शिणून जाईल व तुमचे रक्त तापेल. शेवटी तुम्ही बोलण्याची शक्ती गमावून बसाल. माझे बाबा जेव्हा बोलत, मग तो अगदी एकच शब्द असला तरी तो शब्द व्यर्थ जात नसे. वाचा सिद्धी मौनामुळेच आपल्या सर्व संतांना प्राप्त झालेली आहे. ते तुम्हाला कधी काय शिकवतील याचा अंदाज बांधता येत नसे. त्यांनी महिन्यातून एक जरी शिकवण दिली तरीही ती वर्षभरासाठी पुरेशी असे. त्यांच्या एरझाऱ्यांचे निरीक्षण करीत राहिल्याने, त्यांना केवळ उठताना व बसताना पाहिल्याने देखील त्यांच्याकडून सर्व काही शिकता येत होते. त्यांच्या सगळ्या कृतींमध्ये शिकवणी सामावलेल्या होत्या. त्यांना लांबलचक प्रश्न विचारला की त्याचे उत्तर ते अगदी मोजक्या शब्दांत देत. जर तुम्ही त्यांना आणखीन प्रश्न विचारून अजून थोडे हैराण केलेत, तर ते कूस बदलून पुन्हा 2 तास झोपून जात. ते दिव्य शिकवणींनी युक्त होते आणि त्यांच्याकडून सर्व काही शिकण्याजोगे होते. ते एक चिंतारहित महात्मा होते. ते अत्यंत सामर्थ्यवान होते. ते सर्वज्ञ होते, पण त्यांना सर्व काही ज्ञात असल्याचे त्यांनी कोणालाही कळू दिले नाही. ते महापंडित होते, परंतु त्यांनी कोणालाही हे कळू दिले नाही की त्यांनी काही अध्ययन केलेले आहे. त्यांचे फोटो पाहून तुम्ही सांगू शकता की त्यांनी अत्यंत साधे जीवन व्यतीत केले. त्यांचे भोजन साधे होते व त्यांची भाषाही फार साधी होती. त्यांच्या शिकवणी देखील अगदी साध्या होत्या. त्या शिकवणींमध्ये अवघड असे काहीही नव्हते. एका लहान मुलालाही समजेल अशा अत्यंत सोप्या शब्दांत ते बोलत. त्यांची मूळ शिकवण अत्यंत साधी व सोपी आहे. ते सतत आपल्या आत्म्यामध्ये निमग्न असत. क्वचित प्रसंगी जेव्हा ते बोलत, तेव्हा त्यांची वचने लिहून घेण्यासाठी कागद पेन्सिल घेऊन कोण हजर व तत्पर राहू शकत होते. तथापि कन्नड भाषेत चिदाकाश गीता नावाचे एक पुस्तक आहे. दक्षिण भारतात वास्तव्य असताना नित्यानंद बाबांनी वेळोवेळी उच्चारलेले शब्द व वाक्ये स्मरणात ठेवून नंतर त्याचे संकलन केले गेले. याला बाबांचे पुस्तक म्हणता येणार नाही. तसेच नवीन काही सांगायची त्यांची इच्छाही नव्हती. एकदा एक भक्त नित्यानंद बाबांना म्हणाले, आम्हाला काही उपदेश द्या. बाबा म्हणाले, नारद, मीरा, कबीर, तुलसीदास व इतर संत कवींनी जे सांगितले आहे तेच मी सांगितले आहे. मी त्यापेक्षा अधिक काही सांगण्याची गरज नाही. माझ्या गुरूंनी कुठलीही पुस्तके लिहिली नाहीत.
ते मोजकेच बोलत आणि लोकांनी त्यांच्या शब्दांचा संग्रह करून काही पुस्तके बनविली आहेत. माझे बाबा सूत्ररूपात बोलत व एकाच वेळी वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण करून बोलत, कदाचित ते फक्त 3च शब्द बोलत, हे तिथे दे, हे कुठे द्यायचे, इतकी सारी स्थाने होती, इतकी सारे माणसे होती. ते विचित्र शब्दांचा प्रयोग करीत. कधी-कधी ते म्हणत तेवढेच त्यांच्याजवळ फार काळापासून राहणाऱ्या लोकांना बाबांचे शब्द कळत असत. म्हणून ते इतर लोकांना त्या शब्दांचा अर्थ समजावून सांगत. उदाहरणार्थ ते म्हणत, बाबा म्हणतायत की तुम्ही आता जा." असे प्रसंगही होते जेव्हा माझे बाबा अत्यंत स्पष्टपणे व साधेपणाने बोलत. त्यांच्याकडे जाऊन एखादा मनुष्य म्हणे, "बाबा, मी तुमच्या दर्शनाला आलो आहे." कधी-कधी बाबा उत्तर देत, "मूर्खा, मी तुझ्या अंतरात राहत नाही का? माझ्या दर्शनासाठी इथे येण्याची काय गरज आहे? स्वतःचे दर्शन घे. मी तुझ्यात आहे. तुला माझे दर्शन घेण्याची काय गरज आहे? मी तुझ्या अंतरात राहत नाही का?" किती सुंदर सांगितलंय त्यांनी. किती सुंदर म्हणजे केवढी मोठी गोष्ट सांगितलेली आहे, की त्यांच्याकडे जाऊन एखादा मनुष्य म्हणे, "बाबा, मी तुमच्या दर्शनाला आलो आहे." कधी-कधी बाबा उत्तर देत, "मूर्खा, मी तुझ्या अंतरात राहत नाही का? माझ्या दर्शनासाठी इथे येण्याची काय गरज आहे? स्वतःचे दर्शन घे. मी तुझ्यात आहे. तुला माझे दर्शन घेण्याची काय गरज आहे? मी तुझ्या अंतरात राहत नाही का?" अशी होती त्यांची स्थिती. ते एक सिद्ध होते. नियम, रीतिरिवाज, शिस्त या सर्वांच्या ते पलीकडे होते. सिद्ध अद्भुत रीतीने जगतात. माझे बाबा बसलेले वा निजलेले असताना लोक येऊन त्यांच्या पुढ्यात बसून राहत. काहीतरी बोलायचे म्हणून जर कोणी बोलू लागला तर ते त्या माणसाकडे पाठ फिरवून झोपून जात व घोरू लागत. तरीही तो मनुष्य तिथून निघून गेल्यावर आनंदाने भरलेला असे. आपल्याला अंतरात काहीतरी मिळाले आहे असे त्याला वाटत असे. बाबांनी त्या व्यक्तीला काही शिकविण्याची गरज नसे. गुरूंच्या मौन शिकवणी शिष्याच्या शंकांना छिन्न-विछिन्न करून टाकतात, बडबड किंवा वादविवाद नव्हे. गुरूंच्या मौन शिकवणी शिष्याच्या शंकांना छिन्न-विछिन्न करून टाकतात, बडबड किंवा वादविवाद नव्हे. मी बाबांच्या दर्शनाला रोज जात असे आणि पुष्कळदा त्यांच्याशी संभाषणही होई. पण त्यातील 3 प्रसंग माझ्या विशेष करून स्मरणात राहिले आहेत. पहिला प्रसंग होता ते जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो व म्हणालो, "मी तुम्हाला समर्पित होतो." ते म्हणाले, "निघून जा." दुसऱ्या प्रसंगी त्यांनी मला साधना करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी जाण्याचा आदेश दिला. तिसरा आणि शेवटचा प्रसंग होता त्यांनी देहत्याग करण्याच्या काही वेळ आधी. त्यांनी मला बोलावले व ते माझ्याशी खूप वेळ बोलले. त्यांनी आपला हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि मग माझ्या तोंडात घातला आणि त्यांच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त झाले. तर आता इथं त्यांनी मौनाविषयी सांगितलेलं आहे. आता मौन हे सर्व साधनांचे मूळ आहे. सर्व साधनांचे मूळ आहे, हे शीर्षक आहे. आणि ह्या शीर्षकाच्या अंतर्गत बाबा मुक्तानंदांनी भगवान नित्यानंद कशी मौन साधना करत होते हे स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी मौनावरती कुठलंही स्वतःचं मत प्रदर्शन केलं नाही आहे. तर आपले गुरु कशी मौन साधना करत होते हे प्रात्यक्षिक त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथे किती सुंदर त्यांनी दिलेलं आहे की भगवान नित्यानंदांकडे जे साधक यायचे त्यांना आवश्यक वाटलं तर ठराविक शब्दात ते उत्तरं द्यायचे. काही साधक अगदी छळू लागले, जास्तच विचारू लागले तर बाकी ते झोपून जात होते. आता ह्या व्यक्तींचं झोपणं आणि कूस बदलून ते झोपायचे आणि घोरायचे आणि तरी तो साधक बसून राहायचा तिथे आणि नंतर थोड्या वेळाने उठून जात असेल तर तरीसुद्धा तो आनंदात उठून जायचा. आनंदात, कारण ह्यांच्या प्रत्येक क्रिया ह्या शक्तिवर्धन करणाऱ्या असतात आणि त्यांचं मौन सुद्धा मोठं शिकवण देणारं असतं. तर ही त्यांची अवस्था आहे. जसं आता गायींच्या सहवासात आपण जातो, तिचं अंबरणं आहे, तिचा श्वास पण आहे, तर तो श्वाससुद्धा ऊर्जा देणारा असतो. तसंच ह्या मानवी देहामधले आपले सर्व संत आहेत. तर त्या संतांचं अस्तित्वच हे
शिकवण देणारं असतं, त्यांचं असणंच हे शिकवण देणारं असतं. त्यामुळे भगवान नित्यानंद आपली मौनाची साधना त्यांनी कायम ठेवली होती. कारण ते अंतर्मुखच कायम आत्मस्वरूपात लीन होते आणि त्या स्वरूपात, त्या अवस्थेला ते कोणत्याही स्थितीत भंग करत नव्हते. आवश्यक असेल तिथेच तेवढं बोललं आणि अतिच हे असेल तर ते त्यांच्या अ, जो संदेश द्यायचा आहे, तर तो संदेश त्यांच्या शांतीतनं, त्यांच्या मौन अवस्थेतनं पण ते देऊ शकत होते. तर हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय, की एक साधक त्यांना विचारतोय, की आम्हाला काय उपदेश द्याल? तर ते सांगतायत, की जेवढे आपले संत झालेत, ज्या काही महान विभूती झाल्यात, त्यांनी जो संदेश जगाला दिलाय, त्यापेक्षा वेगळा असा काहीच देण्याची आवश्यकता नाहीये. तर हे किती महानता आहे, की ही पण गोष्ट आहे. कारण सर्व संतांचा संदेश, उपदेश एकच आहे. कारण भगवंताने त्यांना जे कार्य दिलेलं आहे, जो संदेश द्यायचा आहे, तो एकच आहे. आणि तो संदेश म्हणजे आपल्या आत्मस्वरूपात जाणं हेच आहे. आपण जे स्वतःला मन, शरीर, नाती, संपत्ती, बुद्धी हे सगळं मांडतो, त्यातनं बाहेर पडून आपण आपल्या आत जाणं हाच तर सर्व परमार्थाचं सार आहे आणि तेच जागं करण्यासाठी आपले संत आपल्या जीवनात येतात, ह्या पृथ्वी तलावर येऊन कार्य करतात आणि त्यामुळे तोच संदेश सर्वांचा आहे. म्हणूनच भगवान नित्यानंदांना साधक विचार म्हणजे दर्शनासाठी यायचे, तेव्हासुद्धा त्यांना ते आवडत नसे, की एक जण एका साधकाने म्हटलंय, की "बाबा मी तुमच्या दर्शनाला आलो आहे." तर ते स्पष्ट सांगतायत, की "मूर्खा, मी तुझ्या अंतरात राहत नाही का? माझ्या दर्शनाला वेगळं येण्याची आवश्यकता नाही. तू तुझ्या अंतरात जा, तिथे माझं तुला दर्शन होईल. तुझ्या अंतरातच तुला दर्शन होईल." हा खूप मोठा संदेश आहे, खूप मोठा उपदेश आहे. म्हणजे कारण आपल्या अंतरामध्ये सर्व काही आहे. हेच सर्व संत आपल्याला शिकवत आहेत. तर हे त्यांनी सांगतायत आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्या अंतरात किंवा आपलाच हिस्सा होऊन ते कसे असतात. तर स्वामी विवेकानंदांनी जेव्हा शेवटच्या अवस्थेत रामकृष्ण परमहंसांना जेव्हा त्यांच्या शेवटच्या अवस्थेत आपल्या गुरूंच्या, तेव्हा त्यांना घशाचा कॅन्सर होता रामकृष्ण परमहंसांना. तेव्हा काही अन्न, पाणी काहीच त्यांना जात नव्हतं. तर तेव्हा विवेकानंदांना फार तळमळ होती, की आपल्या गुरूंना काहीच खाऊ शकत नाही. तेव्हा त्यांचा जो संवाद होता, तो संवाद मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. पण त्या संवादामधला सार असा होता, की विवेकानंदांना फार तळमळ किंवा फार वाईट वाटत होतं, की आपल्या गुरूंच्या शरीरामध्ये काही अन्न नाही जात आहे. ते गिळू शकत नाहीयेत. परंतु त्यांच्याकडे आलेल्या साधकांशी ते सर्व बोलायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे. सगळं जे काही कारण शेवटचा समय होता. त्यामुळे ते त्यांना सर्वांना मार्गदर्शन करत होते. आणि मग विवेकानंदांची तळमळ पाहून त्यांना ते म्हणाले, "मी एक एक घसा खाण्याचा बंद झाला म्हणून काय झालं? मी एवढे साऱ्या घशांनी खातच आहे ना." ही रामकृष्ण परमहंसांची स्थिती. कारण प्रत्येक शिष्याच्या अंतरात्म्यात ते आहे. तर त्याच्यामुळे जे काही खाणं आहे किंवा जे काही आवश्यक ते मी एवढ्या सर्वांच्या घशाने तुमच्या खातोच आहे. तर ही अवस्था संतांची असते. आपणच ते मानत नाही किंवा अनुभवत नाही. बाकी ते आपल्या अंतरहीच असतात. हे इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे मौन ही साधना आपल्या भगवान नित्यानंदांनी स्वतः कशी केली, हे प्रॅक्टिकल आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. ते आपल्यासाठी आहे, की आपण कशा पद्धतीने आता आपल्या बोलण्याचा आपण वापर केला पाहिजे आणि ते कधीतरीच बोलायचे आवश्यक ते. त्यामुळे त्यांचे शब्द, कुठलाही शब्द हा वाया जात नव्हता. तर या पद्धतीने त्यांनी इथे पूर्णतः सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण बोलायचे तेव्हा समोरच्या व्यक्तीचं अज्ञान दूर होईल. ह्या अज्ञान दूर होईल, त्याचं अज्ञान म्हणजे दूर म्हणण्यापेक्षा त्याचं अज्ञान तिथंच त्या ग्रंथीचं, अज्ञानाचं भेदन होईल. तो बांध फुटेल अशा पद्धतीने त्या शब्दामध्ये पण शक्ती असायची. तर हे इथे आता हल्ली आपण कोणाशी म्हणजे समजा आता आपण कोणाशी आपण व्यक्त करतो किंवा होतो किंवा
आपण स्वतः व्यक्त होतो किंवा आपल्याला कोण एखादा व्यक्ती त्यांचा काही त्रास सांगत असेल, तेव्हा आपण भारंभार बोलतो, भारंभार त्या व्यक्तीला उपदेश देतो. पण हे बघत नाही की त्या व्यक्तीचं विचारायचं काय अवस्था आहे, तो कुठल्या परिस्थितीतून जातोय, त्याची खरंच मानसिक शक्ती कुठं आहे, त्याला खरंच काय अडचणी आधी होत्या, पुढे आहेत, आत्ता चालू आहेत, काही माहीत नसतं आपल्याला. पण आपले उपदेश बाकी एवढे असतात, की त्या बिचाऱ्याला तो संभ्रमात जाईल अजून. म्हणजे तो अजून त्या आपल्या उपदेशामुळे तो जड होऊ शकतो. तर आपले संत तसं नाही करत. एखादा शब्द, एखादं वाक्यच बोलतील, पण ते अशा पद्धतीने असतं, की त्या वाक्यात इतकी शक्ती असते, की ते वाक्य त्या हृदयाला हलकं करून टाकतं. त्या हृदयामध्ये असलेलं अज्ञान, त्याच्यामध्ये असलेलं जी गाठ असेल, जी अडी बसलेली असेल, ते त्याची पूर्णतः त्या ग्रंथीचं, त्या गाठीचं ती फोडली जाते, भेदन होतं आणि तो मोकळा होतो, तो हलका होतो. हे त्यांच्या वाणीचं सामर्थ्य आहे आणि ते वाणीचं सामर्थ्य त्यांच्या मौनामुळे आलंय. मौन असल्यामुळे ते समोरच्या व्यक्तीच्या अंतरात्म्यात त्याची काय अवस्था आहे हे पूर्ण जाणू शकतात आणि त्यानुसार त्याच्या आतल्या त्याच्या अज्ञानाचं किंवा त्याच्यामध्ये जी शक्तिहीनता झाली असेल, त्याचं ते भेदन करू शकतात आणि त्याची शक्ती आपणहून वाढेल असं करतात. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण आपल्या वाणीचा आता इथे आपल्याला वाटेल, की समोरच्या व्यक्तीचं अज्ञान दूर करणारं तेवढंच बोलत होतो. तर आपण जाऊन उपदेशच करत सुटू, तर तसं नाहीये ते. तर त्या शब्दांमध्ये ती ताकद आहे, की एवढ्याशा 1-2 शब्दांनी त्या व्यक्तीला पूर्णतः त्याचं स्वतःहून तो हलका होत असे. तर ही गोष्ट आहे. तर आता पुढे ते सांगतायत. तर अशा रीतीने आपणाला आपल्या मनाचे साक्षी होण्यासाठी मौनसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. हे ते सांगता आहेत. आता पुढचा मुद्दा वाचू. साधना करीत राहा. पुढचा मुद्दा आहे साधना करीत राहा. जेव्हा कोणी नित्यानंद बाबांकडे येऊन विनंती करीत, भगवान सध्याच्या आधुनिक युगाच्या अनुकूल असा एखादा नवा व सोपा मार्ग आम्हाला दाखवा. भगवान सध्याच्या आधुनिक युगाच्या अनुकूल असा एखादा नवा व सोपा मार्ग आम्हाला दाखवा. त्यावर पूज्य श्री गुरुदेव उत्तर देत, ब्रह्माने निर्माण केलेले हे ब्रह्मांड आहे. एकदाच निर्माण केले गेले. ब्रह्माने निर्माण केलेले हे ब्रह्मांड एकदाच निर्माण केले गेले व तेव्हापासून नवीन असे काहीही अस्तित्वात आलेले नाही. आपण ज्याला प्राचीन म्हणतो ते पूर्वीचे युग त्यावेळी नवे होते. कालानुसार प्रत्येक युगात परिवर्तन घडत असल्या कारणाने आपण एका विशिष्ट युगाला प्राचीन अथवा अर्वाचीन मानतो. पण वस्तुतः वर्तमानातील सर्व काही तसेच आहे जसे ते सृष्टीच्या आरंभी होते. शोभादर्शक यंत्रात म्हणजे कॅलिडोस्कोप चहूबाजूंनी बसविलेल्या आरशांमध्ये निरनिराळ्या रंगाचे काचेचे तुकडे प्रतिबिंबित होतात. यंत्र गोल गोल फिरविले की त्या काचांचे तुकडे फिरून त्यांच्या जागा बदलतात व त्यामुळे नवनवीन आकृत्या तयार होतात. परंतु प्रत्येक आकृती त्याच काचांच्या तुकड्यांनी बनलेली असते. त्यातून जुने काहीही नाहीसे झालेले नसते किंवा त्यात नवीन काहीही घातलेले नसते. त्याच प्रकारे सूर्य हा एकच आहे, पण निरनिराळ्या देशात निरनिराळ्या देशात तो वेगवेगळ्या गतीने सरकत असल्याचे भासते. काही देशात सूर्य लवकर उगवतो तर काही देशात उशिरा. काही ठिकाणी तो इतर स्थानांपेक्षा जास्त वेळ प्रकाशतो. पण उशिरा किंवा लवकर उगवण्याच्या किंवा कमी किंवा जास्त वेळ प्रकाशित राहण्याचा गुणधर्म सूर्यामध्ये नाही. सूर्य सदैव जसाच्या तसाच आहे. ईश्वरी ज्ञानाच्या बाबतीतही अशीच समज ठेवली पाहिजे. ते सदैव एकच आहे. ते सदैव तसेच राहते आणि ते कधीही वाढत नाही किंवा कमी होत नाही. ज्ञानप्राप्तीसाठी सोप्या किंवा अवघड मार्गांचा प्रश्नच येत नाही. मानसिक कल असेल त्याप्रमाणे माणसाला तो कठीण किंवा सोपा वाटतो. अगदी तसेच ज्या प्रकारे काही लोकांना इंग्रजी भाषा शिकणे सोपे वाटते आणि संस्कृत भाषा कठीण, तर इतरांसाठी याच्या उलट असते. एखाद्या व्यक्तीसाठी एका विशिष्ट प्रकारची साधना अनुरूप असू शकते तर दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या प्रकारची.
या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांपैकी कोणतीही साधना मुळात सोपी किंवा अवघड नसते. योग्याला वेदांत अवघड वाटतो, तर ज्ञानी माणसाला योग अवघड वाटतो आणि भक्ताला दोन्ही कठीण वाटतात. खरे पाहता ज्याला ज्याची आवड असते तीच गोष्ट त्याला सोपी वाटेल. तर इथे अजून एक महत्त्वाचं सूत्र सांगितलं, की साधना करीत राहा. कायम साधना करायची म्हणजे करायची आहे. पण आता इथे साधनेमध्ये अमुक एक साधना हा अट्टहास बाबा मुक्तानंदांनी धरलेला नाही आहे. तर इथे एका साधकाने विचारलेले, की कोणती आजच्या युगानुसार कोणती साधना सोपी असेल. तर इथे सांगतात, की प्रत्येक खूप सुंदर तत्त्व आता मांडलेलं आहे, की जे सृष्टीच्या आरंभी जे निर्माण झालेलं आहे, तेच आत्तापर्यंत आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला त्या वस्तूंमध्ये त्या 5 तत्वातून सृष्टी निर्माण झाली, तीच 5 तत्व आज आहेत. फक्त ती सुरुवातीला नवीन होती, तर ते सतयुग होतं आणि आता ते अंत आलाय, तर त्यामुळे आत्ताच्या युगामध्ये ते सर्व तत्व एक सर्व तत्वांची जी झीज आहे किंवा त्या पद्धतीने ते झालंय. तर ह्यामध्ये सृष्टीमध्ये ते सांगतायत, की कोणतीही गोष्ट सृष्टीमध्ये पहिल्यांदा जी असते, निर्माण झालेली असते, त्यामध्ये वाढही होत नाही किंवा कमीही होत नाही. ही जी आणि फक्त त्याचं स्वरूप बदलतं. जे आधी चकचकीत सृष्टी असेल, सर्व ऑक्सिजन, सर्व प्राणी, पक्षी, पशु, पाची तत्व जे शुद्ध स्वरूपात असतील, त्यामध्ये आता अशुद्धी आली. पण ती अशुद्धी काढली तर ते शुद्ध स्वरूप मूळ आहेच आहे. तर हे जे आहे त्यांनी सांगितलंय, की त्यासाठी ते यंत्र लहान असताना आपण खेळायचो आतमध्ये एक काचेचं यंत्र असतं आणि त्यामध्ये काचेचे तुकडे असतात. ते आपण फिरवू तसे ते वेगवेगळे आकार धरतात आणि वेगवेगळे चित्र आपल्याला त्या काचेच्या तुकड्यांचे आपल्याला दिसतात. त्याच प्रकारे सृष्टी ही सुरुवातीला चकचकीत छान आहे. तेच घटक आहेत सृष्टीचे. आता ती मळलेली दिसते. आता त्या सगळ्या वापरामुळे ते झालेले आहेत. तर हे त्यामुळे सृष्टीच्या आधारे त्यांनी सांगितलंय, की तसंच भगवंताचं जे ज्ञान आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे कार्य आहे, त्याचं तेच आहे तसंच पहिल्यापासून आत्तापर्यंत तेच आहे. तर त्यामध्ये काही बदल होणार नाहीये किंवा तेच आहे आणि ते समजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. कोणाला भक्ती आवडेल, कोणाला सगुण पूजा आवडेल, कोणाला निर्गुण पूजा आवडेल, तर कोणाला ध्यानधारणा आवडू शकते, तर कोणाला मनन चिंतन करणं, वेदांताचा अभ्यास करणं आवडू शकेल. तर ह्या पद्धतीने प्रत्येकाची जो पिंड आहे त्याची ती आवड आहे आणि त्या आवडीनुसार तो ती साधना, तो ते अध्ययन, तो अनुसंधान ते करू शकतो. हे इथे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे इथे पुन्हा एक तत्व आहे, की प्रत्येक जसा व्यक्ती आहे त्याच्यानुसार त्याच्या आवडी जसं आपल्याला जेवणा-खाण्याची आवड असते, सवय असते, त्याच कपडे घालण्याची पण सवय असते. कुठल्या रंगाचे कपडे इथपासून कसं उठावं, बसावं, बोलावं हे पण विविधता आहे प्रत्येक व्यक्तींमध्ये. तर त्याचनुसार ईश्वराचं जे अनुसंधान करायचंय, तर त्या अनुसंधानामध्ये किंवा त्याचा शोध घ्यायचा आहे, त्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची जशी आवड असेल, जसा त्याचा पिंड असेल, जसा त्याची क्षमता असेल, त्यानुसार तो त्या मार्गाचा अवलंब करतो आणि तो ती साधना त्याने ती करावी. त्यामुळे इथे सोपं, कठीण असं काही नाहीये. ज्याला जी आवड असते त्याच्यासाठी ते सोपंच काम आहे. तर ही गोष्ट आहे. पुढे सांगतात, की माझ्या बाबाजींना थट्टा-मस्करी करायला फार आवडे. ते नेहमी परमानंदात मग्न असत. ते वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची परीक्षा घेत, एखाद्याला ते नारळ देत आणि तो मनुष्य त्या नारळाचे काय करतो हे लक्ष ठेवून पाहत. कधी-कधी बाबा लगेच प्रसाद देत, पण बहुधा ते एखाद्याकडे पाहून हे जाणण्यास उत्सुक असत, की त्या प्रसादाचे तो काय करेल. एक दिवस एक माणूस आला आणि बाबांनी त्याला एक नारळ दिला. त्या माणसाने तो नारळ घेऊन एका दुकानदाराला 50 पैशाला विकला. त्याने तो प्रसाद घेतला आणि विकून टाकला. त्याने तर तो लगेच खाऊन टाकायला हवा होता. नारळ प्राप्त होण्यासाठी काही लोकांना कितीतरी वर्षे वाट पाहावी लागत असे. मला 16 वर्षे वाट पाहावी लागली होती. शेवटी जेव्हा नित्यानंद बाबांनी मला नारळ दिला, तेव्हा अर्थातच मी तो लगेच खाऊन टाकला. तुम्ही आश्रमात जे काही शिकता ते ग्रहण करा आणि आचरणात आणा. ते घ्यायचे आणि दुसऱ्याला द्यायचे असे करू नका. ते व्यर्थ आहे. तुम्ही इथे जे काही शिकला आहात ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काहीही करीत असलात तरी ईश्वराच्या
विश्वातीत आणि विश्वमय पैलूंबद्दल जाणीव ठेवा. हे पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा की तुमच्या मनात कुठले विचार चालू आहेत आणि तुम्ही काय विचार केला पाहिजे याकडे लक्ष द्या. स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जो स्वतःला सगळे समजावून सांगतो त्याला सगळे समजते. खूप छान सांगतायत इथे की तुम्ही आश्रमात जे काही शिकता ते ग्रहण करा आणि आचरणात आणा. ते द्यायचे ते घ्यायचे आणि दुसऱ्याला द्यायचे असे करू नका. ते व्यर्थ आहे. तुम्ही इथे जे काही शिकला आहात ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काहीही करीत असलात तरी ईश्वराच्या विश्वातीत आणि विश्वमय पैलूंबद्दल जाणीव ठेवा. हे पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा की तुमच्या मनात कुठले विचार चालू आहेत आणि तुम्ही काय विचार केला पाहिजे याकडे लक्ष द्या. स्वतःलाच समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जो स्वतःला सगळे समजावून सांगतो त्याला सगळे समजते. अजून एक खूप सूक्ष्म गोष्ट सांगितली. जो काही प्रसाद आपल्याला मिळतो, स्थूल स्वरूपात सुद्धा जो प्रसाद मिळेल, तर तो प्रसाद अनेक जण एकमेकांना देऊन टाकतात. तर शक्यतो जो दिलेला आहे, आपल्या हाती आलेला आहे, तो आपण खावा. दुसऱ्यांना देऊ नये. त्याला त्याच्यानुसार त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार किंवा त्याच्या कर्मगतीनुसार त्याला मिळणार आहे. तर इथे शक्यतो त्यांनी सांगितलं की जो काही प्रसाद मिळेल तो आपण खाऊन टाकावा आणि किंवा स्वतः न खाता दुसऱ्यांना देणं, असं आपल्याला इच्छा होते सर्वांना देणं. हे स्वतः खाऊन सर्वांना देणं हे केलं तरी हरकत नाही, पण तो दुसऱ्यांना देऊ नये. तर इथे त्या प्रसादानुसार, प्रसादालाच अनुषंगून त्यांनी जो सूक्ष्म स्वरूपात आपल्याला प्रसाद मिळतो, ज्या शिकवणींच्या स्वरूपात प्रसाद मिळतो, तो प्रसादसुद्धा आपण पूर्णपणे आत्मसात करून केला पाहिजे आणि तो आत्मसात करून त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे. आणि इथे खूप छान सांगतायत की तुम्ही इथे जे काही शिकला आहात ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काहीही करीत असलात तरी ईश्वराच्या विश्वातीत आणि विश्वमय पैलूंबद्दल जाणीव ठेवा. हे पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा की तुमच्या मनात कुठले विचार चालू आहेत आणि तुम्ही काय विचार केला पाहिजे याकडे लक्ष द्या. स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जो स्वतःला सगळे समजावून सांगतो त्याला सगळे समजते. इथं महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आपण काहीही करत असलो, कोणतेही काम करत असलो तरीसुद्धा आपण भगवंताचं जे कार्य आहे, ह्या विश्वातलं कार्य आणि विश्वाच्या पलीकडे असलेलं सुद्धा कार्य जे आहे, तर त्या कार्याचा आपण विचार करणं, त्याची जाणीव असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मनात जे काही विचार चाललेले असतात, ते विचार माझ्या मनात कसले येत आहेत, माझ्या मनाच्या विचारांची अवस्था काय आहे, तर ते विचार सत्याकडे घेऊन जाणारे आहेत का? सत्याकडे घेऊन जाणारे असेल तर मी अस्वस्थ नसणार आहे, मी स्वस्थच असणार आहे. पण आपण समजून जायचं की मला अस्वस्थ वाटतंय, तर माझे विचार हे असत्याकडे आहेत. म्हणजे तर असत्याकडे आहे, मी निरर्थक अज्ञानाचे विचार माझ्या मनात डोकवत आहेत. कधी-कधी असं होतं आपणहून अज्ञानाचे विचार आपण करतो. कधी-कधी असं होतं की आपण विचार नाही केले तरीसुद्धा विचार येतात. असंही होतं. तर ते जे विचार आतमध्ये साठलेले असतात ते बाहेर येत असतात. तर ते मग ह्या जन्मातले असतील किंवा अनंत जन्मातले असतील. कुठल्याही असू शकतात. ते सांगता येत नाही. तर जरी ते कुठलेही असतील, कधी-कधी आपण स्वतःहून तसे विचार करतो. ह्या आत्ता वर्तमानात कधी-कधी साठलेले विचार बाहेर येऊ शकतात. कुठल्याही पद्धतीचे का असेनात, परंतु जे विचार येत आहेत ते सत्याकडे घेऊन जाणार आहेत का? सत्याकडे जाणार असतील तर आपण आपण संतुलितच असणार आहे. आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. पण जर आपल्याला त्याचा त्रास वाटतोय तर समजून जायचं की हे असत्याकडे घेऊन जाणारे विचार आहेत आपल्या मनात. मग ते विचार नाही करायचा की हा विचार का येतोय? कशासाठी येतोय? मी केला नाही, आपणहून येतोय. तर हे किंवा असेच विचार माझ्या मनामध्ये येतात, मी अशीच आहे, हे विचार करायची काही आवश्यकता नाही आहे. ते असत्याचे विचार आहेत, मला त्रास देणारे आहेत, संपला विषय. तिथेच त्या विचारांकडे पाहणं बंद करून आपण आपल्या मनाला भगवंताकडे लावणं म्हणजे आपल्या संतांकडे लावू शकतो. काही आपण संगीत ऐकू शकतो, काही आपण नामजप करू शकतो किंवा काही आपण त्यांच्या शिकवणी ऐकू शकतो किंवा आपण शांत बसू शकतो.
हेही आपण करू शकतो. आपल्याला काहीच ऐकावंसं नसेल, आपण शांत बसून आपल्याला शांत जरी बसलं आणि निर्विचार जरी बसलो तरी हरकत नाही. तर ही इथे महत्त्वाची गोष्ट आहे. इथे ते सांगतात तुम्ही काहीही करत असला तरीसुद्धा लक्ष द्या, की आपल्या मनात कोणते विचार येत आहेत आणि ते विचार कसे येत आहेत हे पाहून त्या विचारांची दिशा ही आत्मलीन दिशा सत्याकडे घेऊन जाणारी आपल्याला ते करायला सांगतायत. आणि इथे महत्त्वाचं सांगतायत, की तुम्ही काहीही करत असलात तरी ईश्वराच्या विश्वातीत आणि विश्वमय पैलूंबद्दल अ, जाणीव ठेवा. म्हणजे भगवंत कसा कार्य करतोय हा सृष्टीमध्ये आणि त्याचं अस्तित्व कसं आहे, हे समजून घ्यायचं आहे आणि ह्याची जाणीव पाहिजे. काहीही करत असलो तरी त्याची भगवंताच्या कार्याची, ह्या विश्वाची ही जाणीव पाहिजे आणि हे पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा, की तुमच्या मनात कुठले विचार चालू आहेत आणि तुम्ही काय विचार केला पाहिजे, याकडे लक्ष द्या. स्वतःलाच समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जो स्वतःला सगळे समजावून सांगतो, त्याला सगळे समजते. जो स्वतःला सगळं समजावून सांगतो, त्याला सगळं समजतं, हे इथे सांगतायत. दुसरं तिसरं कोणी समजावलं तरी समजू आपण, परंतु जोपर्यंत आपण कोणीही सांगितलेलं असेल तरीसुद्धा जोपर्यंत आपण ती गोष्ट स्वतःला समजवत नाही, तोपर्यंत आपण नाही समजू शकत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकतो, पण त्या ऐकल्यानंतर जेव्हा आपलं मन त्या गोष्टी पकडेल आणि ते समजवेल स्वतःला, तेव्हाच आपण समजतो. मग कुठलीही गोष्ट असू द्या, शाळेतल्या अभ्यासापासून ते साध्या-साध्या छोट्या पर्यंत अगदी पोहे खाताना चमचा कसा पकडायला पाहिजे, हे जेव्हा आपण ते बाळ स्वतःला पण समजवतं, की नाही हे असं नाही असं, तेव्हाच ते समजतं. तर ही गोष्ट आहे, की साध्या गोष्टींपासून, साध्या कृतींपासून ते मोठ्या कृतींपर्यंत इथे ते सांगितलं, की स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जो स्वतःला सगळे समजावून सांगतो त्याला सगळे समजते आणि यासाठी आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे, हे आधी समजलं पाहिजे आणि ते समजल्यानंतर आपण त्या विचारांना कशा रीतीने परिवर्तन करायचं आहे, हे आपण स्वतःला समजावून सांगू शकतो आणि जो स्वतःला समजावेल तो सर्व काही समजतो, हे इथे सांगितलेलं आहे आणि ह्यासाठी आपणाला मग आपल्याला नामस्मरण, मौन साधना, कमीत कमी बोलणं, आवश्यक तेवढंच बोलणं, त्यानंतर एका आसनामध्ये थोड्या वेळासाठी स्तब्ध बसणं, ह्या सर्व गोष्टी आपणाला मदत करतात. तर आता इथं आपण थांबूया.